बाहेर मिळणारी ही चटपटीत चना डाळ माझ्या लहानपणी आहे ना 1 रुपयाची एक पुडी मिळायची छोटीशी. पण तेव्हा विचार पडायचा की ही बनवत कशी असते. मी काय करायची माहितीये का, तशीच डाळ तेलामध्ये तळून घ्यायचे. पण ती तशी बनती का? नाही. पण आता येते बरं का मला बनवता. तर याला बनवायसाठी काय करायचं माहितीये का, सगळ्यात पहिलं तर हरभऱ्याची डाळ घ्यायची, तिला चांगलं धुवून घ्यायचं. मग एखाद्या भांड्यामध्ये डाळ टाकायची, पाणी टाकायचं, तिला 4-5 तासासाठी चांगलं भिजू घालून ठेवायचं. मग 4-5 तासानंतर डाळ भिजली का तिला गाळून घ्यायचं आणि डाळीला एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून तिला चांगलं पुसून घ्यायचं, सुक्क करून टाकायचं. आता लगेच कढई घ्यायची, त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल चांगलं गरम झालं का मग डाळ त्याच्यात टाकून द्यायची आणि मग मीडियम हाय गॅसवर हिला चांगलं 4-5 मिनिटांसाठी तळून घ्यायचं. डाळ चांगली तळली का तेल आहे ना असं शांत होऊन जातं बरं का. आता डाळीला काढून घ्यायचं, लगेच मसाला बनवायला घ्यायचा. मसाला बनवायसाठी एका प्लेटमध्ये टाकायचं लाल मिरची पावडर, थोडंसं मीठ, काळ्या मिऱ्याची पावडर आणि चाट मसाला आणि सगळ्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच डाळीवर टाकून घ्यायचं आणि आता काय, आता मस्त आपली अशी चटपटीत चना डाळ बनवून तयार झालेली आहे. घरच्या घरीच एकदम सोप्या पद्धतीने एवढी भारी बनती ना की अशी वाटते जसं काय बाहेरूनच आणलेली आहे.